ह्याला सुद्धा गेल्या जन्मीची पुण्याई लागते बरं. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. पायो जी मैंने राम रतन धन पायो. आणि हे कोण म्हणतंय तर संत मीराबाई म्हणते. मीराबाई ही कोणाची भक्त? आपल्या सगळ्यांनाच माहिती, ती कृष्णाची निस्सीम भक्त, ज्याच्यामध्ये ती सामावून गेली. इतकी निस्सीम भक्त ती कृष्णाची. आणि मग ती राम रतन धन पायो असं का बरं म्हणत असेल असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. अर्थात सगळे देव एकच. रामाची भक्ती केली काय आणि कृष्णाची भक्ती. माननीय खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, रावेर लोकसभा मतदारसंघ यांचं इथे आगमन झालेलं आहे. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. आपल्या सगळ्यांचेच लाडके कवी बाबू बोरकर असं म्हणतात, सावळ्या विठ्ठला तुझे सावळेचं अंग. नाम रतनचं राम रतन झालेलं असू शकतो, पण जर नाम रत्न असेल तर ह्या नामाला रत्न का बरं म्हटलेलं आहे मीराबाईंनी? कारण असं असतं की परमेश्वरापेक्षाही अनेकदा त्याचं नाम मोठं. रामरायाचाच विषय सुरू आहे तर एक छोटी गोष्ट तुम्हाला सांगते की शरयू नदीचा तीर आहे. प्रभू श्री रामचंद्र बसलेले आहेत. सगळं घडून गेलेलं आहे. रावणाचा वध झालेला आहे. त्याच्यानंतर वनवास संपून ते परत आलेले आहेत आणि शांतपणे विचार करत बसलेले आहेत. आणि त्या विचारांच्या तंद्रीत असतानाच सहज त्यांनी बाजूला पडलेला एक छोटासा दगड, एक छोटा खडा उचलला आणि त्या शरयू नदीच्या पात्रात टाकला आणि ते एकदम चपापले. कारण त्यांनी टाकलेला तो खडा बुडला पाण्यामध्ये. आणि मग त्यांना वाटलं की अरे बापरे, मी टाकलेला हा खडा बुडला. पण सेतू बांधताना या सगळ्या वानरांनी एवढे मोठे मोठे धोंडे त्या पाण्यात टाकले, ते तरले, आणि मी मात्र टाकलेला खडा बुडला. असा विचार त्यांच्या मनात सुरू असतानाच त्यांचा सदैव सहचर असा हनुमंत पुढे येतो, हसतो आणि म्हणतो, प्रभू झालं ते योग्यच झालं. अहो, महत्वाची गोष्ट अशी होती की आम्ही जे सगळे मोठे धोंडे तुम्ही म्हणताय पाण्यात टाकले, त्याच्यावर प्रत्येकावर आम्ही तुमचं नाम लिहिलं होतं, राम, आणि ते तुमचं नाम उच्चारून आम्ही ते पाण्यात टाकले म्हणून ते तरले. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही त्या खड्याला टाकलं. अहो, प्रभू श्रीरामांनी ज्याला टाकलं तो बुडणारच की हो, तो तरणार कसा? त्यामुळे प्रभूपेक्षाही त्याचं नाम मोठं. म्हणजे असंही अनेकदा म्हटलं जातं की प्रभू श्रीरामांनी जितक्यांना तारलं त्याही पेक्षा अनेकांना रामनामाने तारलं. आणि आता आपल्या बरोबर काय आहे? हे रामनामच तर आहे. याच रामनामाचं गुणगान याही नंतरच्या रचनेतून आपण ऐकूया. मी मुग्धाला विनंती करते की सुंदर रचना तिने आपल्याला ऐकवाव्या. जय जय राम राम राम, जय जय राम राम राम, जय जय राम
यहाँ के संस्था प्रमुख महामंडलेश्वर जनार्दन जी महाराज, उनके मित्र संत श्री सुरेश शास्त्री जी महाराज, भक्ति किशोर जी महाराज, कृपा पात्र उनके श्याम चैतन्य जी एवं पवनदास जी महाराज को मेरा सादर प्रणाम चरण स्पर्श। साथ में दूर दूर से गांव गांव से पधारे, इस सुरम्य संगीत संध्या में पधारे सभी भाई बहनों को मेरा सादर वंदन, सादर प्रणाम। जो प्रकल्प थे हमारे शिक्षा और स्वास्थ्य, जहां पर सेवा दी जाती थी, कोई अस्पताल है, कफ है ना, वात पित्त और कफ त्रिदोष होते हैं। इन 3 प्रकार की बीमारियों को बताया जाता है कि यदि वात शरीर में बढ़ जाती है तो घुटने का दर्द है, कमर का दर्द है, और यदि शरीर। हॅलो, धन्यवाद सर, अतिशय विस्तृत स्वरूपात तुम्ही या केंद्राबद्दल सगळ्यांना माहिती दिली आणि याचा लाभ सगळेजण नक्की घेतील असा मला विश्वास आहे। माजी मंत्री सन्माननीय श्री एकनाथरावजी खडसे यांचंही आगमन झालेलं आहे। मी आपलं मनपूर्वक स्वागत करते आणि आपण त्याच्या शोधात पुढे 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 भटकतच राहतो। ते सुख कुठे शोधायचं, तर ते अशा ठिकाणी शोधायचं जिथे अशी मोठी मंडळी उपस्थित आहे, जिथे इतकी प्रसन्न वास्तू आहे, जितकी इतकी